सुभाषितकार म्हणतो, न भूतपूर्वं न कदापि वार्ता हेम्नः कुरंगो न कदापि दृष्टः तथापि तृष्णा रघुनंदनस्य विनाशकाले विपरीत बुद्धी. अर्थात पूर्वी कधीही झाले नाही की कोणी वार्ता पण ऐकली नाही, पण सोन्याचे हरीण आहे अशी वार्ता ऐकली नाही आणि पूर्वी कधीच झाले नाही, पण साक्षात पुरुषोत्तम श्रीरामांची इच्छा मात्र त्या हरणाच्या मागे जाणारी झाली. विनाशकाले विपरीत बुद्धी. पुढे जर विनाश ओढवणार असेल तर अगोदरच मनुष्याची बुद्धी ही विपरीत होते. याचं उत्तम उदाहरण म्हणजे प्रस्तुत श्लोक. शेवटी काय, मोहाच्या मागे धावताना त्याची सत्यता पडताळून पाहणं अगोदर गरजेचं. ती तशी न पाहता जर आपण नुसते धावत राहिलो तर आयुष्यात रामायण हे होणारच. खरंच श्यामच्या आईनं श्यामला दिलेला सल्ला तरी याहून वेगळा काय होता? श्याम, तुला धर्म पाळता आला पाहिजे रे. श्यामनं विचारलं, आई धर्म म्हणजे काय गं? आईनं जी व्याख्या केली ती कित्येक साहित्यिकांना सुद्धा करता येणार नाही. आईनं धर्माची व्याख्या अशी केली, बाळ, मोह सुटणे म्हणजे धर्म. मोह सोडता आला पाहिजे. मोह सुटला, धर्म पाळला गेला. धन्यवाद.